किती भारी फिलिंग असतं ना जेव्हा आपले जुने क्लायंट आपल्या नव्या क्लायंटला आपला रेफरन्स देतात आणि सांगतात जर मेहंदी काढायची असेल तर हिच्याकडनंच काढ. नमस्कार मंडळी, माझं नाव गौरी आणि मी आज जात होते एका बेबी शॉवरच्या मेहंदीसाठी. बरं, ज्या क्लायंटला माझा रेफरन्स माझ्या जुन्या क्लायंटने दिला होता ती जुनी क्लायंट दुसरी तिसरी कोणी नसून माझी कॉलेजची सिनियर होते. आम्ही एकत्र थिएटर केलं आहे आणि खरं सांगू, जेव्हा मी थिएटर करत होतो तेव्हा स्वप्नातही वाटलं नव्हतं की असं काही आमच्यासोबत घडेल. मी तिची बेबी शॉवरची मेहंदी काढेन आणि तिच्या रेफरन्सने मला अजून एक बेबी शॉवरची मेहंदी काढायला मिळेल. किती भारी असतं ना हे आयुष्य. कधी काय होईल काही सांगता येत नाही. बरं, मी जात होते खांदेश्वरला आणि प्रवासात पुस्तक वाचत होते. थोडासा प्रवास एन्जॉय करत होते आणि पुस्तक वाचता वाचता कधी खांदेश्वरला पोचले कळलंही नाही. बरं, स्टेशनपासून अगदी 10 मिनिटावरच क्लायंटचं घर होतं, पण मला थोडासा अंदाज नव्हता त्यामुळे मी ऑटो करून गेले. त्यानंतर क्लायंटला हवी तशी त्यांच्या आवडीच्या डिझाईनने मी त्यांना मेहंदी काढली आणि त्यांना आवडली सुद्धा आणि आमच्यात खूप छान गप्पासुद्धा रंगल्या. परतीचा प्रवास करत असताना मी माझ्या खूप जुन्या मित्राला फोन केला आणि तेव्हा रिअलाईज झालं, अशा प्रवासांमध्ये आपण आपल्या आवडत्या व्यक्तींना फोन करायला हवा नाही का. खूप साऱ्या गप्पा करत फायनली मी घरी पोचले आणि घरी पोचल्यावर माझं स्वागत केलं आमच्या या गोंडस मांजरीने. खरंच ती प्राणी आपल्याला निस्वार्थपणे जीव कसा लावायचा हे शिकवतात. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.